एखाद्या आपण बघा देवळात जर गेला ना, देवळाच्या समोर असतात. आता माका सत्यनारायणाच्या समोर ठेवलेला बसवलेला, पण माझं लक्ष खया चप्पलीकडे. चप्पल कोणतरी माझी नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. देवाच्या दरबारात गेलो, देवाच्या समोर जरी उभं असलो ना तरी तो अर्ध लक्ष चप्पलीकडे असता. माझी चप्पल कोणतरी नाही. बरं, माझी चप्पल न्हिला तर मी कोणाची नेव ह्याचा टेन्शन त्याला जास्त असतं. काय माझी चप्पल पण निघणार नाही ना तिकडे. असो ह्या बाकी म्हणजे देवासमोर जर गेलो ना माणूस तर देवाच्या पाया कमी पडतो. पण आधी देवाबरोबर सेल्फी याची फॅशन झालेली आहे काहीतरी. देवाबरोबर सेल्फी काढीत राहणार. विचार करा, देवाने तुमच्याबरोबर फोटो काढून ठरवला तर तेवढ्यात पडा. बरोबर की नाही? ह्या तरुण पिढी समाज आहे. तर आजच्या तरुण पिढी भगवंताचं नामस्मरण, आई वडिलांची सेवा आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा स्त्रीचा सन्मान. कारण आजच्या महाराष्ट्रात 4-4, 5-5 वर्षांच्या मुलीवर व अत्याचार होतात. बरोबर की नाही? आज खऱ्या अर्थात आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची गरज आहे. काय विचार होते माझ्या राजांचे? हो, नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसले होते माझे छत्रपती शिवाजी राजा, माझे छत्रपती शिवाजी राजा, माझे छत्रपती शिवाजी राजा. कमरेश मांजरी करून पहाडावर चढलेले, दूर पडता मस्तक खाली झुंजा गडीने लढलेले. बाप असे काही काळ म्हणता किती गाजली दिगंतरी आणि रणफजीची जाता आमची हो नामा भयभीत करी. रणफजीची जाता हो नामा भयभीत करी. ह्या गांजा डुकार माका नेपाळी म्हणता. काळ बघा रे, कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी आमची छाती तरी कमी दिसाल फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची. आणि ह्यो गुलाम माका नेपाळी म्हणतात. घेऊन दे, बघते त्यांना बऱ्यापैकी. तर आज या कलियुगामध्ये स्त्रीचा सन्मान करणं गरजेचं आहे. राजाने आपल्याला काय शिकवलं की परस्त्री माते समान जाणं. पण मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज एका जन्माला नाही आले. त्यांना तसं घडवलं गेलं. जिजामातेने त्यांना तसं घडवलं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज तमाशा बघण्यासाठी फडार गेले होते. ही बातमी जिजाऊ साहेबांना समजली. जिजाऊ साहेब तमासगिरीचा वेश धारण करून दरबारामध्ये वाट बघत बसल्या राजांची. आणि जेव्हा राजा आले ना तेव्हा राजांनी जेव्हा आऊसाहेबांना बघितलं तेव्हा राजांच्या पायाखालची जमीन सरकली. राजा म्हणाले की आऊसाहेब, हे तुम्ही काय घातलंय? हे तुम्हाला शोभत नाही. तेव्हा आऊसाहेब म्हणाला, काय शोभत नाही? तिकडे ही बाईच होती आणि इकडे ही बाईच आहे. या तुम्ही या बसा, मला नाचून दाखवते. बुवा, ह्या वाक्याचा परिणाम माझ्या राजांच्या मनावर एवढं झालं ना की त्यानंतर या जगाच्या पाठीवर असंख्य राजा होऊन गेले. त्यांच्या दरबारात स्त्रीला नाचवलं गेलं. पण या जगाच्या पाठीवर असा एकच राजा होऊन गेला त्याच्या दरबारात स्त्रीला वाचवलं गेलं. आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर केला. आबाजी सोनदेवानी कल्याण लुटून जेव्हा नजरानं हल्ला होतो त्या पालखीमध्ये एक कुमारी होती, एक स्त्री होती. आणि जेव्हा तिने पाय बाहेर काढला त्या पायाचा नख बघून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये बुवा तोंडातून असंच एक वाक्य आलं की अशीच असती आई आमची सुंदर रूपवती. अशीच असती आई आमची सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर झालो असतो. वदले छत्रपती, वदले छत्रपती. बरोबर की नाही? नेपाळी आता काहीच करू शकत नाही. काय सिंदूरचा बुवा सांगा होते की सिंदूर बद्दल तुका काय माहिती नाही. बुवा, मी काय सांगले, मिसाईला टाकला नाही, बॉम्ब बिम टाकला नाही. बरोबर की नाही? ते तिकडनं बघतो, वरनं टाकला नाही, विकला नाही तर पाकिस्तानवालं सिंदूर पेरलाय ना. मिशन सिंदूर तू छळच माझ्या पाठी. मी काय सांगतोय, तू काय सांगतो? एवढ्या रात्री कोण ऑनलाईन नेटवर्क खरं आपण झालं. तुझं 1 लाखाचा मोबाईल ना पाहिजे तर आमचा बाबा 10,000 डब्बो होता असा कधी कधी.
बाकी काय नाही. बाकी माका नारायणासमोर बसवलं आणि या बुवाने सांगितलं आणि खरोखर आज माझं भाग्य आहे. त्या भान ठेवूनच मी बारी करतलं. पण तुका किती नाही बसवलं नाही. मी नेपाळी असून माका बसवलं मग तुका किती नाही बसवलं. विचार करण्यासाठी ती गोष्ट बोय. तू पांढरा म्हणून बसवला काळ होतं वारकरी संप्रदाय काळा रंग विठ्ठला. तू मला काय सांगलंस. तुला हसत पण नाही क्रांती दिलो नाही ना. रागीत त्याचा सुभवान काय येणार नाही. विनोद चव्हाण बुवांसारखे पेटी बाजूचं प्रेम बुवा अजिबात नाही. माका म्हणजे एवढा माका म्हणतच नाही, एवढा माका करूचाही नाही त्यांच्या एवढा. कारण त्यांनी ती एक अभ्यास आहे वेगळं. माका नेमकेच काही 4-5 स्वर बटणं दाबू घेतात तेवढी मी दाबत आणि मोकळं होतो. बाबा एकदा पुढं जाऊया नंतर मग आता बघूया असो विषय. बाकी काय कलाविला आपलं काय असं काही विषय नाही. फोटोचा बुवाने सांगला आणि खरोखर माझ्याकडे एक फोटो होतो त्याच्यात माझे डोळे भुतू गेलेले आणि तो माझ्याकडे पण नव्हतो यांच्याकडे होतो त्या खरा. पण गुलामा आपल्या प्रियशीचा फोटो जर कोण ठेवला नसत ना तेवढं माझं ठेवला. कधी फोन करायचो मी बारी गेली ना सुयश कयास बोल ना कामात असती. नाही नाही बोल फोटो जरा पाठवा ना माझा. हा पाठवतो. डोळे भुतू गेले माझे. नेपाळी का कळतोय. ऍड्रेस काय माझं नेपाळी काठमांडू. ह्या आटाण्याचा वाटाणा एकदा तिकडे गेला माझ्याकडे नेपाळ्यात. नेपाळा गेला आणि इथे चुकला हो. आणि काहीतरी आदिवासांनी झोपड्यात जात होता. आदिवासांनी नेमका धरला आणि हे 3 मित्र होते. धरला आणि म्हणतात आमच्या हद्दीत तुम्ही इलाज कसे तुमका शिक्षा. शिक्षा काय आहे परको मारून या हद्दी दिलो त्याची कच्चा म्हणून ती उडवला की तू गेलो. पण त्या आदिवासाने नेमका एक चान्स दिला. म्हटलं तुमची परीक्षा घेतोय जावा जंगलात 10 फळा घेऊन यावा. पुढचा सांगायच्या अगोदर हे एकदा गेली पहिलो 1 किलो तो 10 माका वाटता करवंदा घेऊन येतो. करवंदा घेऊन येऊन थोडी घेऊन म्हणता ही घ्यावा करवंदा. मी पहिल्यांदा आणले माका सोडा नंतर ठाम अजून ऐकवचा बाबा आणि सांगवायचा. म्हणजे त्यांच्या भाषेत त्यांनी सांगणार आपण डब करतोय सांगवायचा. तो म्हणता नुसती 10 फळा हाणूची नव्हती 10 सेकंदात ती खाऊन दाखवायची. तू गुलाम कशी बशी खाला तरी पण 2-3 तोंडात पडली. खाच्या गेलो वर गेलो आणि दुसरो मित्र गेलो. एक संत्री घेऊन गेलो. संत्री घेऊन गेलो आणि झाला. एका फक्त टायमिंग वाढवून गेला. तुका 1 मिनिट 1 मिनिटात तू खाऊन दाखवायची. तिने कशी बशी कोमला 9च्या 9 तर खाला आणि 10 तोंडात होता तेवढा हसलो आणि खाच्या वर गेल्याबरोबर जो पहिलो गेलो होतो ना तो दुसऱ्या मित्राला विचारता काय रे. सुभाष पानकर यांच्याकडून एकदम कडक आवाज लय भारी त्यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयांच्या पारितोषिकाला मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. आभार मानतोय. धन्यवाद. तर तो पहिलो गेलो दुसऱ्या विचारता अरे माझा मी समजू शकते 2-3 माझ्या तोंडात पडली म्हणून मला उडवला. तुझा काय तू 10 संत्री खाल्लो 9 संत्री खाल्लं 10 तुझ्या तोंडात होता. गुलाम हसलो किती आहे. म्हटलं हसलो किती आहे म्हणजे 10 खाय ते तेवढ्यात माझं ह्याच्याकडे लक्ष गेलो. हो येता 10 फळं पोटाळीचा म्हटलं हो खाणार बसवा. नेपाळ म्हणतो मगाच बसणं बघते किती वेळा सामान झाला. खांडेकरांचे डोळे भुतू गेले. खांडेकरांचे डोळे भुतू गेले. मी असं म्हटलं तर बुवा तुमचा काहीतरी बाहेर गेला तेवढंच म्हणता म्हणजे जीवाभावाचं माणसं म्हणून मी फोटो तुमच्याकडे ठेवतोय समजला. आणि खरोखर त्यांनी सांगणारी मी दुसऱ्या दिवशी योगायोगात बदललो आहे. मी सांगणारी म्हणून बदलतोय नाही मी योगायोगात बदलतो. बोला माझा फोटो बघा आता 1 लाखाचा मोबाईल आहे. फोटो बघा छाया तो मोबाईल
दिसतंय का बोला नव्हतं पांढरा डुकार बघा कसा वळवळ काळा डुकार माका मत नाही काही सोडणारा एकीकडे हे खाली पाय इथं नाही काही ना आई वेळ पांढऱ्या डुकराच्या वासा असं बाकी काय कसे काय बोलले ट्रेन मधला एक त्यांनी सांगितलं नेपाळचा विषय तर भागलो म्हणजे ते काय म्हणले नेपाळ कचाक तुले गेले ते आता आणि ट्रेन मधल्या सांगणारी खरोखर माझं ट्रेन मध्ये ते एवढं प्रॉब्लेम होता ना आधी मी दिसतंय म्हणजे माका आत्ता व्हायला की प्रश्न पडलो की मी हाय ना ते पाठीची बायका बसली ना त्यांका दिसते की ना येतो प्रश्न आधी माका पडलो ती वर अशी बघतोच मगासपासून माझ्याकडे तर ट्रेन मध्ये खरोखर माझी परिस्थिती मी ट्रेन मध्ये प्रवास करीतच नाही हो आहे केवढं बघा उगाच कोणाची तरी ठेका तरी धरल्यापेक्षा आपण न गेलेला बरा हो गुलाम एकदा ट्रेनच्या गर्दीत सापडलो आगे से माणसा पीछे से माणसा इस तरफ से माणसा तीस तरफ से माणसा सगळीकडनं माणसाच माणसा हो गर्दीत चपटा आणि ह्याचा कुठलो घाव कुठल्यावरून म्हणता आता घाम कुठलो नाही एका उठली खात म्हणता आता ह्या टार्गेट पुरा करायचा हँडल तो हळूच हात सोडला हळूहळू खाली सरकवला आणि आपला काम चालू केला खराव काम चालू केला थोडा बाजूला भैया हो म्हणतो क्या करता ही म्हटलं खाय जाई तू खांदेव का तो भैया म्हणतो अरे खाय जाई तो खांदेव का हे तो मेरा खांदेव तू मेरा तू खांदेव ट्रेनचा बऱ्यापैकी कळला असतात ना आगे से माणसं इस तरफ से माणसं सगळीकडनं माणसं बाकी काय हा महिला वर्ग नसत तर आम्ही भय नसता असं काहीतरी कोणी बोलले खरोखर आज या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा फक्त एवढा पुरुषांनी हो भाग भरलेलो असतात प्रत्येक 2-4 टक्के अशी बायकांची दिसत असतात पण आज मोठ्या प्रमाणात तिला जोरदार टाळी वाजवा काय ऐकू गेली देवगड वयात नेपाळी म्हटल्याने हा ऐकू गेली आहेत काय ती बरोबर होय ना मी तुका गांजा डुकार म्हटले ह्या ऐकू गेली मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित खरोखर महिलांचा तर बाबा बच्चे कोणी सांगितलं की काय लाडक्या बहिणी 1,500 रुपये 2,000 रुपये येतात ते का पण बुवा आज संसारात खरी गरज म्हणजे कोण सांभाळत असत ना तो महिला वर्ग नवऱ्याच्या पाकिटातून 1 रुपये का असेल ना तो साठवून ठेवणार ती पॅन्ट धूप दिला की समाधान होता ना एका दुसरा उपयोग एका दुसरी 500-1,000ची नोट तांदळाच्या डब्यात असते बाकी काही तुमचा भेटणार नाही काही तांदळाचं डबू काही पिठाचं डबू काटकसर त्यांची भारी असतात म्हणजे केस सुद्धा बुवा महिला वर्ग केस सुद्धा फुकट जाऊ देत नाही वाट बघित राहतात आमचं सुयश कधी येतात ती सुयश ठिकाणा हंगाराला कलाई 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 प्लास्टिकच्या भांड्याने कलाई लावून चांगल्या वाड्या फोडून मिळतील अरे टोक घ्या घमेला घ्या एका ते मूळभर केस देणार नाही त्याच्याकडनं घमेला घ्या ना की हे घरी इले की हो आज सुयश भाऊ इले होते टेम्पो घेऊन ऍपे टेम्पो त्यांच्याकडनं केसार भेटतो म्हणजे किती त्यांचा आनंद असता बघा बरोबर की नाही आणि आज खरोखर ते नसते तर वा ते जर नसते तर मी झगो घालून इले येत नसते असूच इले असते बरोबर की बाकी भाड्या क्लास माझ्या तरी मी हसतच घेत बाकी सगळ्या कधीने सांगायला आणि प्रेमाचं प्रतीक आहे ते प्रेम म्हणजे काय मग मी तुमचा प्रश्न विचारते प्रियसी असावी की नसावी
आणि असावी तर का असावी आणि नसावी तर का नसावी. सो कोंबडा आधी आणतात एक प्रश्न मोठा आला, असो एक प्रश्न मोठा, त्याचं उत्तर सुद्धा अजून कोणा भेटलेलं नाही. कोंबडा आधी की अंडा आधी? बरं त्या कोंबड्या पण विचारित पण नाही, तो गुलाब पेलो एका वेगळ्या टेन्शन. अरे म्हणता मी कोंबड्याच्या जवळ पण गेलोय ना, यांची भांडणं बसली. बरोबर ना. बाकी प्रियसी तर सांगला एकदा तर हे प्रियसी घेऊन राणीच्या बागेत गेलेली आणि ते गच्च झाडीच्या बाजू बसलेले, झाडीत नाही बसले, झाडीच्या बाजू बसलेले आणि ते बाजूक बसले आणि प्रियसी जरा थोड्या वेळ ना रोमॅन्टिक मूड मध्ये येईल, रोमॅन्टिक नाही रोमॅन्टिक मूड मध्ये येईल आणि त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणतात, बाबू ए सुरेश, अरे माझं ना पोटात दुखतंय. भोगला रोमॅन्टिक बघा, इनो खा. इनो खा म्हणून सांगला. तो म्हणता नाही रे, मग त्यांच्या मुळे तू गप्प राहू द्याला नाही. तर म्हणतात सुयश तू काय रोमॅन्टिक नाही. अरे हो ना जरा रोमॅन्टिक. अरे माझ्या पोटामध्ये दुखतंय. तू जरा रोमॅन्टिक झालो. जवळ घेतला, चॉक केला, चॉक केला बरोबर चॉकवर मोनोग्राला. ओ व्हेरी नाईस. अरे सुरेश तुझ्या चॉकमध्ये जी पॉवर आहे, माझं पोट भरत आहे. आणि ते थोड्या वेळात त्या प्रियसी अंकिता लिहिलो. अंकी रोमॅन्टिक झाला का? रोमॅन्टिक नाही, रोमॅन्टिक वेगळं आहे. जरा बदल घडावा. बदल हा प्रकृतीचा नियम आहे. म्हणता सुयश अरे माझं डोकं दुखतंय. डोकं दुखते म्हटल्याने तुझ्या मुलामध्ये डोक्यात चॉक केला. परत म्हणता सुयश अरे माझं मनगड दुखतंय. ह्यो चॉक करू जाणार. तेवढ्यात एक झाडा राजावर बसलेले होते. बिचारे ते तोतले, म्हणजे ते तोतिये बोलायचे. त्यांनी पुढ्या यांच्या घराकडे एकदम अरे काय पत्ना बघते तुमचा त्याचा पोटात दुखू लागला, तुझ्या पोटात टॉकते, त्याचा पोट बघायला, त्याच्या धोक्यात दुखू लागला, तुझ्या धोक्यात टॉकते, त्याचा धोका सुद्धा बघायला आला. हो म्हणता आजोबाला तुमचं काय प्रॉब्लेम आहे? माझं काय तो मोठा प्रॉब्लेम नाही दे, तुका म्हणजे सांगतोय आपण सांगू नको. माका ना मुजव्यात जरा टॉप करून बघती काय नाही. पडला तुमचा प्रेमाचा असो. आज आधी जो काळ चालू आहे बघा, सगळीकडे लग्न चालू आहे. आज बघा सगळीकडे लग्न चालू आहे, बरोबर की नाही? लग्नात आता नवीन फॅशन येलेली आहे, म्हणजे सगळं फास्ट फॉरवर्ड झाला. यंदा तर तुम्ही सर्वे करून गेला असता ना तर अरेंज मॅरेज कमी झाली असती, पण लफड्यामध्ये ती बाबा जास्त झाली. तुम्ही पळून जाऊन फास्ट फॉरवर्ड लगेच लग्न केलं. वर एक एक नवीन पद्धत लग्नात केलेली. आता हळदी पिवळे कपडे घालायचे, फॅशन, चष्मा लावायचो. आत्तीची हळद, चष्म्या घेऊन असायचा, दादाची हळद, बरोबर की नाही? म्हणजे असे नवीन नवीन प्रकार. प्री वेडिंग शूटिंग आता नवीन इला घालतात. लग्नाच्या आधी फोटो काढूचे, त्याचे फोटो सुद्धा भयानक असतात. हो, नवरो नवरी ते बघून असणार किती आणि नवरी कॅमेरे वाल्याकडे म्हणजे वेगळाच बघू सारखा. हो, आता लग्नाचा विषय घेऊ शकते. म्हणजे व्यवहारिक जीवनात सुद्धा नवरा बायकांची भांडणं वेगळी असते. तो म्हणजे नवरा बायकोचं जर भांडण झालं ना की एकामेकाशी बोलणार नाही. पटे ते का सांग चाय ह्याती ऐकता तरी पण पप्या ते का सांग चाय केलेली आहे, येऊन घेऊन जावा. म्हणजे पप्पो मध्ये हो, कधी कधी पप्पो नसता सुद्धा तरी सुद्धा पप्या. म्हणजे अशी त्यांची भांडणं असतं, बरोबर की नाही? एकेंत म्हणता ओ काय तुमचा माझ्या प्रेमच नाही. बाजूचं रमो बघा, आपल्या बायको खय म्हणत ते फिरो घेऊन जाता. तुम्ही कधी लिहिला असणार? हो म्हणता ही म्हणता माझ्याकडून येऊ खवा ना. म्हणजे अशी त्यांची भांडणं असतं. ती म्हणतात काही म्हणते तो कमो बघा. बाजारात जरी गेलो ना तरी आपल्या बायकोचा हात सोडित नाही, शेवटी त्या बघा बोलवून घेत नाही.
म्हणता अरे तुझ्यामुळे आमचं भांडणं होतं, तू बायकोचा हात धरून बाजारात फिरतोय. तो म्हणता प्रेम टीम असा माझा काय नाही. अरे हात सोडलाय ना की ह्या दुकानाने धावता काय असत त्या घेऊन धावता. मी तो हात धरून राहतो लागता. एकदा तर असंच झालं, मी कोर्टात गेलो होते, माझ्या मित्राची काहीतरी केस होती, मी जामीन म्हणून माका लिहिला नेपाळ माका लिहिला. मी थैल नवरा बायकोची वेगळीच भांडणार. मी भिरभिरलो. हो तो वकील सांगता अरे काहीतरी मोठा कारण सांग, घटस्फोट घेऊन केलेली. तो म्हणता 10 वर्ष झाली आमच्या लग्नात, 10 वर्ष ही रोज माझ्याबरोबर भांडता. काही नको म्हणजे ह्या कारण का नवरा बायकोची भांडणं होणार, त्या कारण बरोबर नाही. आणि ती काहीतरी सांग हो म्हणता 10 वर्ष झाली, 10 वर्ष ती माझ्याबरोबर भांडता आणि जा का हातात भेटत ना रागाबरोबर का फेकून मारता. तो वकील म्हणता अरे 10 वर्ष सहन केलं नाही, मग आता किती येईल. तेव्हा तो सांगता 10 वर्षात त्याचो आज नेम बरोबर लागलो. बरोबर की नाही. म्हणजे अशी परिस्थिती. तो वकील म्हणता ह्याही काय ना चुकून लागलो असा घेऊन की 10 वर्ष सहन कर, काय होता ते काय. तर म्हणता तेवढाच कारण नाही माका पोरगो हो, आणि फक्त 10 वर्षाची पोरगी तेव्हा ती मावळी फक्त बिघाडली. काय पोरगो म्हणता आता झाला आता मोठा म्हणा. तुमच्या विश्वासावर होत असतं म्हणजे अशी त्यांची भांडणं असते. बरोबर की ना. म्हणजे काय काहीतरी बदलत चाललेलं. आता बघा एखादं जेवत असलो ना ते का विचारलं काय रे जेवतं म्हणजे तुका दिसत नाही जेवता आहे. एखादं झोपलेलो असलो तर ते काय चालून ठेव ना झोपलं म्हणजे तुका दिसत नाही झोपलेलो आहे. हे एकदा बाईक घेऊन जात होते आणि एक अंत्ययात्रा जात होती. एका पाटणा वाटला का रॅलीच चालली. हे घुसले त्या रॅली आणि मधीदान बोंबाटले साहेब तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या पाटणा आहे. ते आजूबाजूचे लोक एका शांत करून लागले बाबा खूप थंड गी बाबा. ही रॅली नाही अंत्ययात्रा. बाजू करीत पुढं गेले गप नाही रोडे ते खांद मारणार एकदा विचारला काय रे मेलो. तो खांद मारणार वैतागले तो म्हणता छे मेलो खो. अरे ते का झोपोची सवय आणि आमका फिरवूची सवय आहे. अशी असो भुवांचे सगळे मुद्दे झालेले आहेत. बाकी भुवानी काय फिरवूक नेला निघत हाई तर तुझी जी रिॲक्शन होती ना ती बाबा जरा वेगळी होती. त्यामुळे मी जरा जोरात असलो. खै फिरवलाच नका. बाकी बुवा असा नाही म्हटलंय की बाबा तुमच्या पावलामध्ये तुम्ही कधी चुकला असं म्हणत नाही. तुमच्या पावलाच्या पाठला झालं होतं तू जरा आता बाजूक झालं असा म्हणायचा. फक्त पावलावर पाऊल ठेवून ना आता जरा बाजूक झालं. रात्री एकदा मरीन ड्राईव्ह का हिलारी नका फिरवा म्हटलं ह्या गावावर नाही हो म्हटलं अरे हो असा काहीतरी नका घेऊ दाखवून न्यावा की जात नका गावात बघू म्हटलं म्हणजे गावात बघू भेटत ना. आता नवीन ठिकाण हा गुलामान नका मरीन ड्राईव्ह का नेऊन हाफ चट्ट दाखवला. मी खरं जेव्हा धर्माला बघू गेलो भारी आहे ती कसं ना बस ना. बायकोचा विषय घेऊन हा मित्राची बायको ती म्हणता माझी बायको. मी म्हटलं हा माणूस असतो मित्राची आवश्यक मित्राची बायको होती म्हणता माझी बायको अख्ख्या गावाची बायको होती. म्हणजे ह्यांचा बाबा काय बाबा म्हणजे तो जोक जो हा ना खतरनाक जोक हा. काय विचार करून तो बनवलेलो असा. मित्राची बायको ती माझी बायको. मित्राची ती गावाची बायको क्या सोच है रे तेरी. मित्राची आई ती कोण माझी आई बरोबर आहे. मग मित्राची गर्लफ्रेंड ती मग आता स्टेपनी नको अर्ध्या वाटे एकदम काय करू असं दुपारला सुरुवात करतो. गजरात मग आता पेटावूया बुवा आता बिंदास पेटावू भेटतात
आ आ ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढलता